नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 19 मेचा भाग तुम्ही बघत आहात। आणि प्रेक्षकांनो, आपण शनिवारी पाहिलं होतं की अर्जुन आणि सायली त्या बँकेत गेले आणि सायलीने तिथे छान नाटक वठवलं आणि माहिती घेतली अर्जुन सायली दोघांनी मिळून। अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो बँकेच्या बाहेर आल्यावर की मस्त नाटक केलं यार तुम्ही। सायली म्हणते हो, कारण या नाटकाचे लेखक दिग्दर्शक तुम्ही होतात ना म्हणून। अर्जुन म्हणतो बरं झालं, त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला त्या माणसाचा चेहरा क्लिअर दिसला, तो महिपतचाच माणूस होता। सायली म्हणते हो, मी पण ओळखलंय त्याला, बऱ्याचदा तो महिपत सोबतच असतो, पण ज्या कंपनीचं अकाउंट आहे ना त्या कंपनीचं अकाउंट कोणाचे ते कळलं नाही। आता सायली असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो कदाचित ती महिपतचीच कंपनी असावी आणि आपल्याला थोडी माहिती घेतली ना तर कळेल कोणाची कंपनी आहे। त्याच्यात SS कन्स्ट्रक्शन असं टाकलं होतं ना त्यांनी, तर माझा असा अंदाज आहे प्रेक्षकांना साक्षी शिखरे कन्स्ट्रक्शन असू शकतं, पण बघूयात आता काय दाखवतायत। मग सायली म्हणते ही सगळी माहिती आपण घेतली आहो, पण याने थोडी सिद्ध होणार आहे की साक्षीनेच महिपतचा खून केलाय। अर्जुन म्हणतो आपला फायनल एम तोच आहे, या सगळ्या गोष्टी त्या एम कडे नेणाऱ्या पायऱ्या आहेत। आज आपल्याला महिपत आणि विलासच्या कनेक्शनचं एक कॉन्क्रीट प्रूफ सापडलाय। आता बघा काय काय मजा येते। ज्या पैशामुळे मधुभाऊ आणि विलासमध्ये वादावादी सुरू होती ना, ते पैसे महिपतनेच दिले होते विलासकडे। हे जर आपण कोर्टामध्ये सिद्ध केलं तर साक्षी जास्ती अडकेल। सायली म्हणते म्हणजे तुम्ही पुराव्याची जी चेन बनवताय त्यातली ही महत्वाची कडी आपल्याला हाताला लागली आहे ना। आता अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली, चला आता आपण निघूया। दोघे जण आता घरी जायला निघतात। आजचा एपिसोड खूप छान दाखवलाय हा। अश्विनच्या वाढदिवसाची सगळी तयारी दाखवली आहे त्यांनी, तर बघत राहा पुढे काय झालं। आता अर्जुन सायली घरी गेल्यानंतर रात्रीच्या वेळेला अर्जुन अचानक शिंका द्यायला लागतो आणि त्याला एवढ्या शिंका येत असतात की त्याला काही सुधरतच नसतं। सायली त्याला म्हणते अहो एवढं शिंकायला काय झालं। आता तिने चादर झटकत असते, ती बेडशीट टाकत असते ना, तिला असं वाटतं की ती चादर झटकतीये, त्याची धूळ वगैरे तर नसेल ना गेली अर्जुनच्या नाकात। ती म्हणते अहो काय झालं एवढं शिंकायला। तो एवढा शिंकत असतो की त्याला काही सुधरतच नसतं। सायली म्हणते अहो चादर झटकली म्हणून शिंका आली का तुम्हाला। अर्जुन शिंकताच म्हणतो चादर झटकल्यावर शिंका यायला मी काय लहान मुलगा आहे का। मग सायली त्याला पाणी देते प्यायला आणि तरी सुद्धा तो सारखा नॉनस्टॉप शिंकतच असतो, त्यामुळे सायलीला येतं त्याला बघून हसू। सायली आता त्याच्यापासून अशी बाजूला जाते आणि एका साईडला जाऊन हसायला लागते। अर्जुन म्हणतो अरे नवरा शिंकतोय इथे आणि तू हसतेस बायको, काय ग तुला काहीच वाटत नाही। सायली म्हणते नाही हो हसत नाहीये, पण मला ना काहीतरी आठवलं। अहो मागे नाही का एकदा तुम्ही घरातल्यांची नीट वागत नव्हतात, तेव्हा मी तुम्हाला शिक्षा दिली होती। तुम्हाला सायलीच्या फुलाची ॲलर्जी आहे हे मला माहित होतं, म्हणून मी रूम मध्ये, घरात, गाडीमध्ये, अगदी तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा सायलीची फुलं ठेवली होती। आठवतं ना तुम्हाला, तुम्ही दिवसभर शिंकत होतात आणि तेव्हा तुम्ही जितकी क्यूट दिसत होतात ना तितकीच क्यूट आत्ता पण दिसताय। आणि सायली अर्जुनला कॉपी करून दाखवते त्याच्या शिंकण्याची आणि म्हणते भाई मला तर फार मजा आली होती तेव्हा। एकतर याला बिचारायला काही सुधरत नसतं शिंकेशिवाय आणि ही अजून त्यांची कॉपी करून दाखवत असते। अच्छी असं शिंकत होतात तुम्ही। मग अर्जुन आता तिच्या जवळ जात म्हणतो हो का बायको, तू जेव्हा माझी नक्कल करतेस ना तेव्हा जास्ती क्यूट दिसतेस। आता एवढं तो वाक्य बोलतो आणि पुन्हा त्याला शिंक येते, पण असो आता त्याची शिंक थांबली आहे। आता बोलता तो म्हणतो ट्रेजर हंट खेळताना आज आपल्याला चांगला मोठा पुरावा लागला ना बायको हाताशी, पण माझी खरी ट्रेजर हंट तर तूच आहेस। कमाल आहे ना, मला सायलीच्या फुलाची ॲलर्जी आहे, पण या सायलीशिवाय मला श्वास सुद्धा घेता येत नाही। अर्जुन आता असं रोमॅन्टिक होऊन म्हणतोय की या फुलाचा सुवास घ्यायचा असेल ना तर असं मागे मागे जावं लागतं बाबा तिच्या। आणि मग आता असं म्हणतो तो आणि सायली ती चादर झटकते आणि त्याला पुन्हा शिंका येतात, म्हणजे त्याला कळलंय की चादर झटकल्यामुळे त्याला शिंका आल्यात। असो आता सायली त्याला म्हणते ही सायली हातात येणं एवढं सोपं नाहीये। अर्जुन म्हणतो हे चुकीचं आहे सायली, नाही म्हणजे बाकी सगळ्यांना तू काहीच बोलत नाहीस आणि मी काही बोललो तर तुझ्यातली ती 2.0 सायली पटकन जागी होते। सायली म्हणते खरंच तुम्हाला असं वाटतं हो। मग अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय, खरंच आहे। ती तन्वी किती खोटं बोलते धडाधड, अक्षरशः किलोने खोटं बोलते सगळ्यांसमोर, आणि तू मात्र गप्पा बसलेली असतेस माझ्यासमोर ते लेडी डॉन बनतेस तिला काही बोलत नाहीस तू। आता अर्जुनने सायलीला चॅलेंज दिलंय बरं का प्रेक्षकांनो, मजा येणार आहे पुढे बघायला। तर आता सायली म्हणते मी काही तिला कमी बोलत नाही आहो, तुम्ही बघाच
मी तिला एक दिवस असा धडा शिकवेल ना की बघाच तुम्ही. अर्जुन म्हणतो तो दिवस कधी येणार आहे मॅडम, मला नाही वाटत. चल मी तुला चॅलेंज करतो आज. तू ना उद्याच्याच दिवशी तू त्या तन्वीला सायली 2.0 दाखवशील. तिला ना असं काहीतरी डॉनगिरी दाखव, असं काहीतरी सांग ना सायली की तिच्या आयुष्यभर लक्षात राहील. सायली म्हणते चालेल की, चला तुमचं चॅलेंज मी स्वीकारतीये. आता अर्जुन म्हणतो 1 मिनिट, अरे यार उद्या तर अश्विनचा वाढदिवस आहे. अरे थांब, मी आत्ताच केक ऑर्डर करतो. सायली म्हणते नाही 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 नाही, थांबा. अहो बघा मी विसरले, सगळी तयारी केली आहे मी केकची. अश्विन भाऊजींना आवडत नाही अहो बाहेरचा केक, त्यांना घरी केलेला रव्याचा केकच आवडतो. मी आत्ता करते. त्यावर अर्जुन म्हणतो थांबा हो, मी केक बनवायला हेल्प करतो. सायली म्हणते अरे बापरे तुम्ही. अर्जुन म्हणतो अरे डोंट वरी, मी पसारा करणार नाही आणि तुमची छान हेल्प करेल. आय एम अ गुड शेफ. आणि तसंही ज्या सायलीची मला ॲलर्जी नाहीये तिच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करू द्या की मला. म्हणजे याला आता रोमॅन्टिक होऊन बायकोसोबत केक करायचा आहे. आणि आता मजा येते हा प्रेक्षकांनो, खरंच त्या दोघांनी केक केलाय. पण छान वाटलेत ते सीन बघायला. बघत राहा पुढे. सायली म्हणते त्या केक करायच्या आधी चादर घालूया गादीवर, चला जरा मदत करा मला ही चादर टाकायला. केक तयार करताना अर्जुनने नेहमीप्रमाणे गोंधळ घातलाच. आणि फायनली आता सायलीने ती बेडशीट तिथे घातली आणि दोघेही जण आता किचनमध्ये जातात केक करायला. म्हणजे यांची सगळ्यांची बॉन्डिंग छान दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. आणि प्रिया कशी यांच्यामध्ये वेगळी आहे असं ते तिथे दिसलेलं आहे. आणि आता प्रतापराव, कल्पनाताई, सायली, अर्जुन ॲक्च्युली हे सगळेच मनाने एकत्र आहेतच, पण त्यांचे गैरसमज झाले म्हणून ते वादावादी भांडत असतात. पण आता बघा हे सगळे कसे एकत्र येतात. आता यांची बॉन्डिंग दाखवणार आहे आपल्याला. तर आता अर्जुन आणि सायली गेलेत किचनमध्ये. सायलीने ऑलरेडी बऱ्याच गोष्टी काढून ठेवलेल्या असतात किचनमध्ये, त्यामुळे तिला पटापट सापडतात. पण आता तिची उंची कमी असते ना, त्यामुळे तिला तो डब्बा काढता येईना. तर अर्जुन म्हणतो थांबा, मी आहे ना, मी करतो तुम्हाला मदत. काय हवंय तुम्हाला सांगा बरं. मग सायली म्हणते मला रवा हवाय. मध्येच आहो जाऊ करतो तिला आणि मध्येच अरे तुरे करतो प्रेक्षकांनो. असो कधी कधी विसरत असावा. आता सायली म्हणते मला आता तूपही द्या बरं. आता त्याने बिचाऱ्याने रवाही काढून दिलाय, तूपही काढून दिलंय. मग म्हणतो की आता काय हवंय तुम्हाला. अर्जुन म्हणतो मला माहिती आहे. आता ही म्हणते अहो काय, थांबा सांगते, ड्रायफ्रूट हवेत मला. अर्जुन अति उत्साहात असतो बरं का प्रेक्षकांनो आणि म्हणत असतो हो मला माहिती आहे ड्रायफ्रुट्स कुठे ठेवलेत. पण सायली कुठल्या तरी दुसऱ्याच जागेवरून ड्रायफ्रूट काढते आणि म्हणते हे बघा सापडले मला. अर्जुन म्हणतो अरे चा ग्रेट आहे यार तुम्ही. नाही म्हणजे तुम्हाला सगळं कसं काय लक्षात राहतं, काय कुठे ठेवलंय, कमालच आहे बाबा तुमची. असो आता मला माहिती आहे केकसाठी रवा भाजत असतात, आय नो. आता याने पटकन तो डब्बा घेतलाय आणि तो पातेल्यामध्ये रवा टाकत असतो, सॉरी. आणि आता तो रवा भाजणार. तेवढ्याच सायली म्हणते अहो नाही हो रवा नसतं भाजत, थांबा जरा. अर्जुन म्हणतो नाही हो भाजता मला माहिती आहे. सायली म्हणते नाही ड्रायफ्रूट भाजत असतात, अहो थांबा ना जरा, मी देते तुम्हाला, थांबा. अर्जुन म्हणतो अहो आणा इकडे, मी भाजते ड्रायफ्रुट्स. सायली म्हणते नाही बरं तुम्हाला भाजेल ते भाजताना. अर्जुन म्हणतो अरे चा कमाल आहे बाबा तुमची. कोर्टात केस लढली मी तेव्हा कौतुक करत होतीस तू बायको माझं, आणि आता मी हे ड्रायफ्रूट भाजू शकेल एवढा कॉन्फिडन्स नाही आहे का तुला. आता सायली म्हणते खरंच सांगू का अजिबात नाही आहे मला कॉन्फिडन्स. अर्जुन म्हणतो आता तर मी तुला भाजूनच दाखवतो ड्रायफ्रूट, थांब. आणि आता त्याने तूप टाकले त्याच्यात आणि तो खूप मोठं तूप घालत असतो. सायली म्हणते नाही बाई नाही एवढं नाही घालायचं तूप, थांबा ना, हो थांबा मी घालून देते त्यात तूप. होतं ना असं प्रेक्षकांनो, अगदी नवरे मध्ये करायला लागले ना तर जरा डिस्टर्ब होतं. म्हणजे वाटत असतं आपल्याला त्यांनी मदत करावी पण ते काम वाढवून ठेवतात. असं अर्जुनचं झालंय. तर असो आता त्याने पुन्हा एकदा ते ड्रायफ्रूट सगळे घालत असतो तो पातेल्यात. तेव्हा ती म्हणते नाही हो सगळे नाही घालायचे, आणा इकडे मी दाखवते तुम्हाला. बस 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 पुष्कळ झाले आता, रवा द्या बरं इकडे तो साईडला. आता अशा पद्धतीने रोमॅन्टिक होऊन पण छान वाटलं प्रेक्षकांनो. हे दोघं जेव्हा काम करत असतात ना असं छान मिळून मिसळून मस्त वाटलंय बघताना. तर अर्जुन आता ते ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू बदाम वगैरे ते भाजून घेतोय कढईमध्ये आणि सायली काहीतरी पुढे काढायला गेली आहे बॅटर का समथिंग. आता याच्या मनात येते खोडी आणि हा खोटं बोलतो, मला चटका बसला. सायली त्याला म्हणतच असते अहो भाजून घेऊ नका. आता त्याला बसला चटका. आता सायली म्हणते अगं बाई काय झालं, तुम्हाला सांगत होते ना मी नको करू, भाजलं ना तुम्हाला, ऐकतच नाही तुम्ही. आणि ती आता पाणी देत असते त्याला चटका बसला म्हणून, पण हा खोटं बोलतोय शाणा. पण असो आता बघा कल्पनाताई आणि प्रतापरावांची चर्चा त्यांनी छान दाखवली आहे.
कल्पनाताई म्हणतात आपल्या अश्विनचा वाढदिवस 12 वाजता साजरा व्हायला हवा ना. अहो म्हणजे आपण आपल्या पोरांचे वाढदिवस असे रात्री साजरे करतो ना. प्रतापराव म्हणतात हो मग करू ना आता साजरा आपण वाढदिवस. कल्पनाताई म्हणतात अहो आपला अश्विन मोठा झाला ना आता, आणि तसंही तो वाढदिवसाच्या आधी माहितीये एवढा मागे लागायचा, मम्मा रवा केक कर ना, रवा केक कर ना. आणि प्रतापराव म्हणतात हो ना, तो रवा केक घेऊन शाळेत जायचा आणि सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये वाटायचा. कल्पनाताई म्हणतात हो ना, वाढदिवसाच्या दिवशी आधी सांगायचा की मला सरप्राईज द्या आणि हॉलमध्ये 11:15 वाजता जाऊन बसायचा. छान आहे प्रेक्षकांनो, अश्विनचा स्वभाव खरंच तो खूप गोड आहे. असो, आई वडिलांना अशा आठवणी येत असतात मुलांच्या. तर आता त्यांना असं ऑकवर्ड फील होतं अचानक. त्या म्हणतात अहो म्हणजे अश्विन आता मोठा झालाय, त्याचं लग्न झालंय, आपण आता एवढ्या रात्री त्याला कसं डिस्टर्ब करायचं हो. प्रतापराव म्हणतात वेडी आहेस का कल्पना, अगं असं काय विचार करतेस, झालं असेल त्याचं लग्न, पण तो मुलगा आहे की नाही आपला, आणि आपल्यासाठी तो लहान आहे. काही झालं ना तरी त्याचा वाढदिवस अगदी दरवर्षी सारखा रात्रीच साजरा करायचा, तोही दणक्यात. बरोबर आहे ना प्रेक्षकांनो, प्रतापरावांचं मुलं मोठी झाली म्हणून काय, आई बाबांसाठी ती लहानच असतात. तर आता सायलीने पटकन पाणी आणलंय एका बाउलमध्ये आणि अर्जुनचं बोट त्यात बुडवलंय आणि ती बडबडत असते काय तुम्ही लहान लेकरासारखं करता, ऐकतच नाही बाई माझं, काय तुम्ही पण. बरं वाटतंय का आता, चटका लागलेला कमी झाला का. अर्जुन म्हणतो खूप बरं वाटतंय, गारगार वाटतंय बायको. अगं चटका लागल्यावर असं खरंच बायको जवळ येत असेल ना तर मी सारखं सारखं भाजून घेईल बोट माझं. सायली म्हणते बस करा आता, उगाचच फाजीलपणा करताय. असं म्हणून ती आता बाजूला जात असते तेव्हा तिची ओढणी अशी ओढतो आणि खेचतो तिला तिच्या स्वतःकडे आणि रोमॅन्टिक होऊन म्हणतो फाजीलपणा करायसाठीच तर करत होतो की बायको, अजून मी बरंच काही करू शकतो बरं. आता सायली त्याला बिचारायला एक चापट मारते आणि म्हणते बस करा हो, काय तुमचं काही चालू असतं. आपल्याला ना आत्ताच केक करायचा आहे, उद्या रात्री 12 वाजता नाही करायचा आहे. आधीच माझा असिस्टंट खूप वेळ घालवतोय. आता अर्जुन म्हणतो बरं मॅडम करतो, असं म्हणून तो सल्यूट मारतो तिला आणि म्हणतो काय बाबा थोडं पण रोमॅन्टिक होऊ देत नाही बायको माझी. असो, आता सायली त्याला मग हेल्प करते केक करण्यासाठी आणि मग दोघे मिळून छान केक करतात. रवा बिवा काय काय. तुमच्या घरी पण असं घरी केक करता का हो प्रेक्षकांनो. मी सगळे पदार्थ केलेले आहेत पण हा केक काही अजून केलेला नाही बाबा. माझ्या मुलांना पण आवडतो केक, पण मला करायचा आहे केक एकदा तरी घरी. मी करेल नक्की करेल. तसंही आता मुलांच्या सुट्ट्या आहे म्हटल्यावरती रोज काही ना काही डिमांड असतेच. आज हे करायचं, उद्या ते करायचं, करूयात नक्की केकही करूयात. तर असो, आता सायली अर्जुनने सिंपल बट स्वीट असा हा रवा केक तयार केला आहे आणि आता ते दूध टाकायचं असतं तेव्हा सायली म्हणते हळूच जरा एकच वाटी टाका आणि मग अर्जुनने हळूच ते दूध दिलंय तिला आणि त्याला मजा येते सायलीला हेल्प करायला. आजचा एपिसोड जरा नॉर्मल असं होतं पण छान बघायला छान वाटला. आणि मग बेकिंग सोडा वगैरे पण टाकलाय त्यांनी, 1 वाटी टाकणार असतो तो. सायली पळत येते आणि म्हणते अहो एवढा नसतात टाकत, थोडा टाकायचा असतो. आणि मग अशा पद्धतीने तो अश्विनसाठी रोमॅन्टिक असा केक तयार झालाय बरं का. असो, आता ते केकचं बॅटर अर्जुनच्या नाकाला लागतं तेव्हा सायली हसते आणि म्हणते आहो कसे दिसताय तुम्ही, आणि ते तिनं पुसलंय. तर असो, असा हा रोमॅन्टिक सीन चालू आहे. आता कल्पनाताई म्हणत असतात प्रतापरावांना हो एवढे वर्ष ठीक होतं पण आता खरंच त्याचं लग्न झालंय आणि तसंही तन्वीला वाटतच असेल ना की वाढदिवसाचं पहिलं विश तिने करावं अश्विनला. कसं आहे ना प्रेक्षकांना, आता यांना वाटतं की तन्वीचं फार प्रेम वगैरे, पण तिचं काही प्रेम बिम नाही आहे अश्विनवर. प्रतापराव छान उत्तर देतात कल्पनाताईंना. ते म्हणतात कसं असतं अगं, ह्या तिच्या गोष्टींवर म्हणजे तन्वीला काय वाटतं काय नाही त्यावर आपला थोडी कंट्रोल आहे, पण तन्वीला जे काही वाटत असेल ना त्यामुळे आपला अश्विनवरचा अधिकार गेला असं काही नाहीये. कल्पना, अगं विचार कर जरा कल्पना, तन्वीने जर काही प्लॅन केला असेल तर अश्विनसाठी ते डबल सेलिब्रेशन होईल ना, त्याला पण तेवढा डबल आनंद मिळेल नाही का. कल्पनाताई म्हणतात आय्या खरंच माझ्या लक्षातच आलं नाही, तिने काही प्लॅन केला नव्हता प्रेक्षकांनो, रॅदर तिच्या लक्षात पण नव्हतं अश्विनचा वाढदिवस आहे. तर असो, आता प्रतापराव म्हणतात चला आता उठा, गप्पा नका मारू, आपल्याला त्याला आत्ताच रात्रीच सरप्राईज द्यायचंय, चला चला तयारीला लागू. कल्पनाताई म्हणतात मी ना एक काम करते, मी अश्विनसाठी पटकन रव्याचा केक करते. प्रतापराव म्हणतात होच चालेल, अगं मी पण येतो की, म्हणजे त्याच्या सेलिब्रेशनच्या तयारीला माझा हातभार लागला नाही असं नको व्हायला ना. चला चला. आता जसं अर्जुन आणि सायलीची बॉन्डिंग आहे ना एक्झॅक्टली प्रतापरावांची आणि कल्पनाताईंची तशीच बॉन्डिंग आहे.
नवरा बायकोमध्ये प्रेम असलं ना की आपसुकच अशा गोष्टी घडतातच, म्हणजे बॉन्डिंग किंवा एकमेकांना सहकार्य करायची भावना असतंच, ते आपसुकच असतं. पण ह्या प्रिया म्हणजे उर्फ खोटी तन्वी आणि अश्विन यामध्ये फक्त वन साइडेडच आहे, म्हणजे फक्त अश्विन तिच्यावर प्रेम करतो, त्या प्रियाला काही वाटत नाही त्याच्याबद्दल. तर आता ते कळलंय आणि सिद्ध पण झालंय बरं का. आता बघा हे प्रतापराव किचन मध्ये येतात आणि म्हणतात, अरे च्छा अर्जुन सायली तुम्ही दोघं इथे काय करता? अर्जुन म्हणतो उद्याच्या स्पेशल डे ची तयारी करतोय. आता दोघे जण एकमेकांकडे बघायला लागतात, प्रतापराव आणि कल्पनाताई. अर्जुन म्हणतो, ए डॅड, अरे उद्या काय आहे हे लक्षात आहे ना तुमच्या? त्यावर प्रतापराव म्हणतात, अर्थात घरच्या माणसाचा वाढदिवस कोणी विसरतं का? मग कल्पनाताई आणि सायली दोघी सोबतच बोलतात. सायली म्हणते, हे म्हणत होते की बाहेरून केक मागूयात. मग कल्पनाताई आणि सायली सोबत बोलतात, त्याला तर घरचाच केक आवडतो. आणि एकदम कल्पनाताईंना कसं तरी होतं बरं का. आणि मग अर्जुन आणि प्रतापराव दोघे असे एकमेकांकडे बघतात आणि असे आश्चर्य व्यक्त करतात. आणि मग अर्जुन म्हणतो, अरे वा, तुम्ही दोघी सेम टू सेम विचार करता यार, काय बॉन्डिंग आहे सासा सुनाची. शेवटचा शब्द मी मनाने घातला बरं का. तर आता तो अर्जुन पुढे म्हणतो, अश्विन खूप लकी आहे नाही म्हणजे वहिनीचं आणि आईचं काय प्रेम आहे या अश्विनवर. मग आता कल्पनाताई म्हणतात, सरक अर्जुन, मला केक बनवायचा आहे. त्यावर आता सायली म्हणते, आई केक ओव्हन मध्ये आत्ता बनेल तो 12च्या आत. आता कल्पनाताई बघतच राहतात सायलीकडे. प्रतापराव म्हणतात, अरे हे काय अर्जुन मदत करतोय का तुला सायली? अर्जुन आता सल्यूट मारून म्हणतो, येस मी मदत करतोय बायकोला. प्रतापराव म्हणतात, अरे तुम्ही दोघंच करताय सगळं, मी काय पाहुणा आहे का? नाही म्हणजे मी नाही मदत करायची का? मला काय पाहुण्यासारखं केकचा स्लाइस देऊन कटवणार आहात का? असं नाही चालणार बाबा, मी पण मदत करणार तुम्हाला. सायली म्हणते, बाबा तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम ठेवलंय मी. आता प्रतापराव म्हणतात, कुठलं ग सायली? मग सायली म्हणते, आलेच मी. आता बघा या दोघांचा सीन दाखवलाय. आता ही प्रिया तिच्या तंद्रीत असते बरं का, आरशासमोर विचार करत असते, मी जे बोलले ते किल्लेदारला पटलं असेल का? माझे पाय तर आता वाळूत खाली खाली रुतत चाललेत असं वाटतंय मला. या अश्विनला तरी मी मुठीत ठेवायलाच हवं, कारण मला या अश्विनमुळेच काहीतरी वाचायचा चान्स दिसतोय. आता ती मनातल्या मनात असा विचार करत असते आणि अश्विनला एक्सपेक्ट असतं की तन्वीने त्याला पहिल्यांदा विश करावं, पण तिच्या लक्षात पण नाहीये याचा वाढदिवस आहे. नवऱ्याचा वाढदिवस कोणी विसरतं का? पण असो, आता अश्विन तिच्या जवळ जाऊन काहीतरी निमित्त करून बोलत असतो तिच्याशी. अश्विन म्हणतो, तन्वी अगं मला ना उद्या जायचं नाही बघ हॉस्पिटलला, उद्या मी सुट्टीच घेईल म्हणतो. एखादी इमर्जन्सी असेल तरच जाईल बघ हॉस्पिटलमध्ये, नाही तर घरीच थांबतो. मग लगेच ही म्हणते, बरं. बाकी काहीच रिस्पॉन्स देत नाही. आता याला कसं तरी होतं अश्विनला. तो विचार करतो, तन्वी माझा वाढदिवस विसरली की काय? पण तो पुन्हा तिच्याशी बोलायला जातो आणि म्हणतो, कसं आहे ना तन्वी, अगं उद्या घरी असलेलं बरं. हा तिला हिंट देत असतो की कदाचित हिने म्हणावं की अरे तुझा वाढदिवस आहे, पण ती काही म्हणत नाही. अश्विन म्हणतो, अगं उद्या घरी असलेलं बरं ना, सहज घेतो की सुट्टी? प्रिया म्हणते, अरे म्हटलं की तुला घे सुट्टी. आणि तसंही ना कोर्टामध्ये फार दगदग झाली आज, जेवढा मनस्ताप मला झालाय ना तेवढाच तुला पण झालाय. आपण घरीच राहू आणि आराम करू उद्या, बरंय? पण तुला इमर्जन्सी आली तर तुला जावंच लागेल, तुझा नाईलाजच असतो म्हणा. पण तसंही तुमच्या डॉक्टरांची तशी मानसिक तयारी झालेलीच असते म्हणा. आता अश्विन तिला म्हणतो, अगं तन्वी उद्याची तारीख तुला लक्षात नाही का? अगं उद्या. आता हा पुढे सांगणार तेवढ्यात ही लगेच म्हणते, अरे हो अश्विन, उद्याचा दिवस मी कसा विसरेल? उद्याच्या दिवसाची तर मी कधीपासून वाट बघत होते. अश्विनला वाटतं की हिला माहित असेल आपला वाढदिवस आहे उद्या, पण नाही. आता तो विचारतो, खरंच तुला माहिती आहे उद्या काय आहे? प्रिया म्हणते, अरे ऑफकोर्स मला माहिती आहे. अश्विन आता हसतो बरं का, त्याला वाटतं चलो हिला माहिती आहे. पण आता ही पचका करत म्हणते, अरे मी उद्या ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केलेला आहे, तो उद्याच येणार आहे. सॉरी, मी आधी ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केलाय, तो उद्या येणार आहे. मला बघावं लागेल ड्रेस कुठपर्यंत आलाय. आणि याचा बिचाराचा पचका होतो आणि त्याला वाईट वाटतं अश्विनला. पण इकडे बघा, शेवटी आपली माणसं ती आपलीच असतात. सायली म्हणते, बाबा बघा मी काय आणलंय. त्यावर प्रतापराव म्हणतात, अरे चा सगळं सजावटीचं सामान आणलंयस तर. सायली म्हणते, नाहीतर काय बाबा, सजावटीशिवाय वाढदिवसाला मजा आहे का? मग आता अर्जुन म्हणतो, मम्मा चल ये ना, तू पण मदत कर ना आम्हाला. त्यावर कल्पनाताई बाजूलाच उभ्या राहून म्हणतात, नाही नाही नको नको, करा तुम्ही तुमचं. प्रतापराव म्हणतात, अगं ए कल्पना, अगं ये इकडे, मदत कर, सगळ्यांनी मिळून काम केलं ना तर पटापटा होईल ना. कल्पनाताई म्हणतात, नको नको, तुम्ही करताय ना सगळेजण, मग माझी कशाला लुडबुड. अर्जुन म्हणत असतो, अगं असं काय करते मम्मा, चल ना मदत कर ना.
प्रतापराव म्हणतात जाऊ दे अर्जुन, तिची नसेल ना मर्जी, आपण आपलं करू, चल आता आपण फुगे फुगवू बरं. आता त्या पंपने कशाने ते फुगे फुगवलेत अर्जुनने, सायलीने काही तोंडाने फुगवलेत. आता सायलीला न कामाला लावायचं असतं बरं का सासूला. ती काय करते बघा, आता मजा येते. आता यांची ही सजावटीची तयारी करत असतात प्रतापराव आणि अर्जुन. आता सायली एकदम म्हणते बाबा तुम्ही हे करा मी आत्ता आले, केक काढून येते. मग सायलीच्या लक्षात येतं की तिची तिथे प्रेझेंटी आहे म्हणून कल्पनाताईंना ते आवडत नाहीये मदत करायला, म्हणून ती पलीकडे निघून जाते. मग ती गेल्यानंतर लगेच कल्पनाताई कामाला लागतात. मी म्हटलं नाही हिला सासूला कामाला लावायचं होतं. एक मजा. तर आता कल्पनाताईंनी सगळी मदत केली आहे बरं का. आता त्या फुगे फुगवत असतात. सायली लांबूनच बघत असते, चला बरी कामाला लागली आपली सासू. आणि आता ते फुगे वर लावताना सायली पटकन त्यांच्या हातात देते तिकडनं येऊन, आणि मग कल्पनाताई खाली उतरतात. तिच्या हातातनं फुगे त्यांना घ्यायचे नसतात ना म्हणून. आता त्या लगली खाली उतरतात आणि दुसरे फुगे घेतात आणि मग सायलीला म्हणतात टेप, आणि मग ती त्यांच्या हातात टेप देते. तर असो, त्यांची मदत त्यांना नाही घ्यायची आहे सायलीची मदत, म्हणून त्यांचं काम ते स्वतः करताय. तर असो, अशा पद्धतीने मस्तपैकी सजावट झाली आहे. अर्जुन म्हणतो केक, आणि काय ग हे बायको, हे फुलं केव्हा आणलेत तू? सायली म्हणते सकाळीच काढली होती मी मागच्या बागेतनं. अर्जुन म्हणतो स्मार्ट ए मम्मा, या केकचा रंग बघ, अगं तू बनवते ना अगदी तसाच्या तसाच रवा केक आहे बघ, सेम टू सेम. मला अश्विनच्या लहानपणीच्या सगळ्या वाढदिवसाची आठवण झाली बघ. प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन, मला तर असं झालंय की केक कधी खाऊ आणि कधी नाही. कल्पनाताई म्हणतात अहो काय हो, वाढदिवस तुमचा आहे का अश्विनचा आहे ना, तो आधी केक कापणार आणि मग तुम्ही खायचा. अर्जुन आणि प्रतापराव म्हणतात अरे वा मजा. आता अर्जुन म्हणतो खरंच मम्मा, आठवतं का ग तुला, अश्विनच्या लहानपणी केक झाला की लगेच तो घेऊन जायचा शाळेमध्ये, मला आणि अस्मिताईला छोटाच पीस मिळायचा. आता प्रतापराव म्हणतात अरे बेटा घाबरू नकोस, या वेळेला तुला अस्मीच्या वाटणीचा एक छोटा पीस मिळणार आहे, म्हणजे 2 पीस मिळणार आहेत तुला, एन्जॉय. कल्पनाताई म्हणतात झाली का सगळी तयारी, 5 मिनिटं कमी आहेत 12ला, चला आपण पटकन अश्विनला आवाज देऊ. प्रतापराव म्हणतात काय गो कल्पना, कमालच आहे तुझी, मगाशी म्हणत होती कशाला डिस्टर्ब करायचं अश्विनला, कशाला करायचं. आता कल्पनाताई म्हणतात आता ठरवलंय ना आपण वाढदिवस करायचा, आता बघा कसं दणक्यात सरप्राईज देतो आपण त्याला. मग प्रतापराव म्हणतात जा बोलो अश्विनला. आता बहुतेक कल्पनाताईच तिथे गेल्यावर सरप्राईज होता त्याच्या रूममध्ये असं वाटतंय तर खरी, पण असो. आता सायलीने छानशी तयारी केली आहे, केक सजवलाय, सजावट पूर्ण झाली आहे. उद्याचा एपिसोड बघायला मजा येणार आहे, कारण खूप दिवसानंतर अश्विन आणि अर्जुनची बॉन्डिंग बघायला मिळणार आहे. कचा भांडतात नाही दोघं जण आता एवढ्या दिवसापासून, पण आता उद्या ते भांडणार नाहीयेत, कारण त्या दोघांमध्ये छान बॉन्डिंग दाखवणार आहेत. तर असो, कल्पनाताई गेल्यात त्याला बोलवायला आणि सायलीने केक सजवला आणि एपिसोड इथे संपला. आता उद्याच्या भागात बघा, अर्जुन जरा त्याची गंमत करत त्याला म्हणतो की मला भांडायचंच आहे. अर्जुन असं बोलल्यानंतर अश्विन म्हणतो दादा ही भांडायची वेळ नाहीये मग अर्जुन म्हणतो भांडणार तर मी आहेच. अश्विन म्हणतो नको ना उकरून काढू दादा भांडण. पण अश्विनने असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो भांडण कुठे सुरू झालं, पण आता सुरू होणार आहे, कारण तुझा केक मी संपवणार आहे. आणि या दोघांमध्ये त्या केकसाठी झटापटी सुरू होते. असो, आता बघा सायलीला चॅलेंज केलंय अर्जुनला, म्हणत असते की बघा आता कोणाचाही मूड खराब न करता मी तन्वीचा मुखवटा फाडते की नाही. अर्जुन म्हणतो पण पुरावे दाखवावे लागतील कोर्टाला. सायली म्हणते कोर्टाने थोडी वाट बघावी. आता बघाच मी तन्वी सुभेदार उर्फ प्रिया मधुकर हिचा मुखवटा मी सगळ्यांसमोर कशी फाडते. आता प्रेक्षकांनो ही सायली सिद्ध करते की प्रिया खोटारडी आहे आणि खोटं बोलते. पूर्णाजीचा आणि ते प्रोमो आला ना शनिवारी दिला होता बघा मी तुम्हाला, ती खोटं बोलते प्रिया की मी जेवण केलंय. मग पूर्णाजी म्हणतात नाही तू खोटं बोलतेस तन्वी वगैरे वगैरे. तर असं काहीतरी होणार आहे, पण मजा येणार आहे बघायला, कारण प्रिया अशीच आता हळूहळू खोटी पडत जाणार आहे आणि आता तिचं सत्य समोर येणार आहे असं दिसतंय खरी प्रेक्षकांनो. तर आजचा एपिसोड जरा नॉर्मल होता, पण कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. उद्याचा एपिसोड मिस करू नका, छान दाखवणार आहेत. तर बघूया ठरलं तर मग, आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.